नमस्कार मंडळी, तर तुमच्या सर्वांचे माझ्या चॅनेलवरती अगदी मनापासून स्वागत आहे. तर इथे मी आल्याचा रस काढला होता. प्रांजल आणि अक्षदला कफ झाले होते म्हणून ना त्यात थोडा मध मिक्स करून त्या दोघांना देणार होते. तर प्रांजल लगेच आली आणि म्हटली, मम्मी काय केले म्हणून, मला दे म्हणून. मग तिला दिलं अगोदर. त्यानंतर अक्षदला पण द्यायला गेले. आल्याचा रस त्यामध्ये असल्यामुळे थोडा तिखट लागतो म्हणून तो थोडा रडला. औषध पिताना ना पण तो असेच नखरे करतो. आपल्यासारख्या मोठ्या माणसांना औषधे पिऊ वाटत नाहीत, तर हा तर किती लहान आहे ना. तर असो, त्याला औषध पाजून लगेच भाकरी करायच्या होत्या. मग तवा गरम करायला ठेवला आणि भाकरी करायला घेतल्या. मी 2च भाकरी करणार होते आज. आणि आज मला भाकरी करताना ना काय माहीत अचानक मला आजीची आठवण आली. मला असं वाटत होतं ना की आजी भाकरी करत आहे आणि मी गरम गरम खात आहे. तर ना मला भाकरी जमते का नक्की सांगा. मला एवढी जमत नाही, पण व्हिडिओ चालू असल्यामुळे भाकरी पण म्हणत असेल की नको बाबा, आपण छान होऊया, भाकरी फुगू दे, तिचा व्हिडिओ चालू आहे म्हणून. तर इथे ना तुमच्याशी बोलत बोलत माझी 2 भाकरी बनवून होत आहेत. मला तर ना भाकरी फुगली ना असं वाटतं की मी तर आता सुगरणच झाली आहे आणि फक्त भाकरीच बनवत बसावं. माझ्यासारखंच कोणाकोणाला भाकरी फुगली की आनंद होतो. मला तर खूप होतं बघा. माझे जुने आणि नवीन सबस्क्राईब आहेत ना, त्यांना सर्वांना आतापर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप आभार. असेच माझे व्हिडिओ बघत राहा. जास्त काही भूक नसल्यामुळे आज फक्त भाकरी आणि डाळ कांदा बनवला होता. तुरीच्या डाळीचा डाळ कांदा बनवला होता. खूप छान झाला होता. तुम्हाला जर रेसिपी हवी असेल ना तर मला कमेंट करून नक्की सांगा. खूप मस्त झाली होती. आणि ना कमेंट करत जावा. मी तुम्हाला आता विचारते की मी रोज व्हिडिओ टाकायला हवेत का? मला कमेंट करून सांगा. तुम्हाला माझे व्हिडिओ रोज बघायला आवडतात का? आणि प्रांजलच्या पप्पांना प्रांजलला जेवायला दिलं आणि म्हणलं चला पटकन आपण भांडे घासून घेऊया, कारण सकाळी परत प्रांजलची शाळा असते. आणि व्हिडिओ एडिट करत आहे ना, माझं बाळ मध्ये मध्ये बोलत आहे, त्यामुळं प्लीज थोडं इग्नोर करा. आणि भांडे घासून घेते. आणि बघा ना, खूप प्रॉब्लेम होतो माहिती आहे का इथे भांडी घासताना. आपल्या कसं ना, म्हणजे असं साईडला थोडं पाणी जरी सांडलं तरी खाली पडत नाही, पण इथं कसं आहे साईडला काहीच नाही आहे बघा. किती प्रॉब्लेम होते. थोडं लेट जपून, नाही तर पूर्ण खाली पाणी साठतं. पटपट भांडे वगैरे घासून घेतली आणि ना कट्टा पण क्लीन करायला घेतला होता. आत्ता नाही क्लीन केला ना परत सकाळी मला प्रांजलला 7:30ला स्कूलला पाठवायचं असतं. तर मग सकाळी ना खूप राडा होतो. एकतर उठायला पण उशीर होतो आणि तिचं पण आवरायचं असतं. अक्षतला पण तिचं आवरत मला बघायचं असतं ना. त्यामुळे म्हणलं चला आता क्लीन करून घेऊया, म्हणजे सकाळी जास्त काम नाही आणि पटकन पण आवरून होईल. मला परत बाकीचा स्वयंपाक पण बनवायचा असतो ना. आणि ना ताईंनो, दादांनो, माझे व्हिडिओ बघताय ना तर नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कारण छोट्या छोट्या ज्या गोष्टी असतात ना माणसाला मोठं होण्यासाठी, त्याच खूप गरजेच्या असतात. आणि ना एका सबस्क्राईबची किंमत आणि एका लाईकची, शेअरची किंमत, जे व्हिडिओ रोज टाकतात, जे कष्ट लागतात ना व्हिडिओ बनवण्यासाठी बाबा, रोज काहीतरी नवीन दाखवण्यासाठी, तेच खूप गरजेचं आहे. तर आजचा व्हिडिओ एवढाच. कसा वाटला कमेंट करून